40 गावात गिरणा नदीचे दररोज वस्त्रहरण, अधिकारी गप्प का? द्रौपदीसाठी श्रीकृष्ण धावून आले, पण गिरणामाईसाठी प्रशासन कधी जागं होणार? 40 गाव प्रतिनिधी. महाभारतात द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना तिला वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण धावून आले होते. मात्र आज 40 गाव तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा नदीचे दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या काळोखात अवैध वाळू उपशाच्या रूपाने वस्त्रहरण सुरू आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या खांद्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे ते सरकारी पगार घेणारे अधिकारी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. नदीचे अस्तित्व धोक्यात. गिरणा नदीच्या पात्रातून बेसुमार वाळू उपसा केला जात असल्याने नदीची मोठी चाळण झाली आहे. नदीचे नैसर्गिक स्वरूप पूर्णपणे नष्ट झाले असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाळू माफियांनी नदीच्या पात्रावर अक्षरशः ताबा मिळवला आहे. गिरणा नदीचे हे विद्रुपीकरण म्हणजे नदीचे सुरू असलेले वस्त्रहरणच आहे, अशी भावना संतप्त नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासकीय अर्थपूर्ण शांततेवर प्रश्नचिन्ह. शासनाचा गलेलठ्ठ पगार घेणारे महसूल आणि पोलीस विभागाचे अधिकारी या गंभीर प्रकारावर गप्प का, असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित होत आहे. गस्त का नाही? नदीपात्रात दररोज शेकडो डंपर आणि ट्रॅक्टर धावत असताना एकाही अधिकाऱ्याला हे दिसत नाही का? कारवाईचा दिखावा. कधीतरी किरकोळ कारवाई करून आम्ही काम करत आहोत असा आव आणला जातो. मात्र मुख्य वाळू माफियांपर्यंत प्रशासनाचे हात का पोहोचत नाहीत? धावून कोण येणार? गिरणा नदीचे अस्तित्व संपत असताना तिला वाचवण्यासाठी एकही अधिकारी श्रीकृष्ण बनून का धावून येत नाही, असा सवाल पर्यावरणप्रेमी विचारत आहेत. शासकीय तिजोरीचे नुकसान आणि पर्यावरणाचा ऱ्हास. अवैध वाळू उपशामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्याचबरोबर भूगर्भातील पाणी पातळी खालावत चालली आहे. भविष्यात 40 गाव तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती निर्माण झाली आहे. वाळू माफियांच्या दादागिरीमुळे स्थानिक नागरिकांमध्येही दहशत पसरली आहे. आता तरी वरिष्ठ लक्ष देणार का? तालुक्यातील या वस्त्रहरणाला वेळीच आवर घातला नाही तर गिरणा नदी केवळ कोरडे पात्र उरेल. आता जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी या प्रकरणात थेट लक्ष घालून भ्रष्ट आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच गिरणा माईला या संकटातून मुक्त करावे अशी मागणी जोर धरत आहे.